नमस्कार, टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला आणि महत्त्वाची बातमी. अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांकडून दोन मोठे संशय व्यक्त करण्यात आले. पायलटना विमान आदळलं का, पायलटला कुणी ब्लॅकमेल केलं का, असे सवाल रोहित पवारांनी उपस्थित केले आहेत. विलिनीकरणाच्या चर्चा एका गटाला आवडल्या नसल्यामुळे हा घातपात केला का, असा सवाल देखील रोहित पवारांनी केलाय. अजित पवार यांच्या विमान अपघातावर रोहित पवारांनी तिसरी पत्रकार परिषद घेत दोन मोठे संशय व्यक्त केले आहेत. पहिला संशय आहे, पायलटनं विमान आदळलं का, पायलटला कुणी ब्लॅकमेल केलं का. आणि दुसरा संशय आहे, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा एका गटाला आवडल्या नसल्यामुळे दादांचा घातपात केला का. मुंबईवरनं हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते. म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता. जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा. फ्यूल भरलं होतं, आत अधिकचे टँक होते असं आमचं मत आहे. आणि त्याच्यात परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले. मुख्य पायलट सुमित कपूर याच्यामध्ये हे सगळे आम्ही विषय त्याच्यामध्ये मागितलेले आहेत. त्यांना कौटुंबिक अडचण होती. आता ती कौटुंबिक अडचण खूप खोलात जाऊन मी म्हणणार नाही. आणि त्या विषयाला धरून त्याचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं आणि मग ते ब्लॅकमेल त्या ठिकाणी झालं असल्यामुळेच ते जे काही घटना घडल्या अशी शंका आहे की त्यांनी मुद्दामूनच त्या घटना त्या ठिकाणी घडून आणल्या. पण त्यांना दारू प्यायची खूप सवय होती. 5 वर्ष पगार नसल्यामुळे आणि हा पगार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आणि मोठे मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागायचा, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असं आमचं डाऊट आहे. हे क्लिअर करणं महत्वाचं आहे. विमानामधली कागदपत्र जळाली नाहीत, मग विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळाला, असा सवाल रोहित पवारांनी केलाय. 1100 डिग्री सेल्सिअसला 1 तास जर हा आगीत पडला असेल, ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सिअसला, तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो. तर बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले. त्याचं कारण असं, तो भपका जो स्फोटचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो नंतर विझून जातो. त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही. त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे. तो भपका अंदाजे 1001 डिग्री सेल्सिअसच्या आसपास नंतर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. अमेरिकामध्ये लॅब्स अशी आहे की ब्लॅक बॉक्स जर डॅमेज पण झालं ते तिथे त्यांना डिकोड करण्यामध्ये त्यांच्याकडे जास्त टेक्निकल एक्सपर्टीज आहे. तर असू शकते की अमेरिकाला पाठवून तिथून आणखीन ते डिकोडिंग करून आपल्याला माहिती मिळेल. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा एका गटाला आवडल्या नसाव्यात, त्यामुळे दादांच्या घातपातामागे सुद्धा तो गट असू शकतो, असा आरोप रोहित पवार यांनी केला. जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे. याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही एनडीए बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी. नाहीतर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच एनडीएमध्ये राहणार नाहीत, दादाच एनडीएतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील. आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा. त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल तर या दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. मी एक जबाबदार व्यक्ती आहे. अनेक वर्षाच्या राजकारणामध्ये आणि सरकारमध्ये माझा अनुभव राहिलेला आहे. मी जे काय बोलीन ते संयमाने बोलीन, जबाबदारीनं बोलीन आणि माझ्याकडे तथ्य असल्याशिवाय मी कुठलाही आरोप प्रत्यारोपचा उत्तर देणं हे योग्य मला वाटत नाही. दादांच्या विमान अपघातानंतर
व्हीएसआर कंपनीचा मुलगा देशाबाहेर गेल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग सध्या अमेरिकेत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. आमचं फक्त म्हणणं आहे व्हीएसआर वर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही त्याचं कारण कदाचित असं असू शकतं की रोहित सिंगच्या लग्नामध्ये बरेच महाराष्ट्रातले सुद्धा सत्तेतले काही लोक नेते काही माजी मंत्री सुद्धा या निगडीत असणारे. आज रोहित सिंग आहे कुठं? आज आम्ही सगळे दुःखात आहोत, आज आम्ही तिथं लढत आहोत, पण ज्या कंपनीच्या माध्यमातून हा घात झाला नाहीतर हा अपघात झाला त्याचा मालक मात्र आज भारतात नाही. त्याला कुणी मदत केली बाहेर जाण्यासाठी? हे माशे गेले कुठं? तर मायामी अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी गेले. विमानाबद्दल रोहित पवारांनी आणखी कोणते आरोप केले ते आपण पाहूया. पायलट सुमित कपूर हे लायसन विना कोणतंही विमान उडवायचे. अजितदादांना दिलेल्या विमानाचं क्षमतेपेक्षा जास्त तास उड्डाण झालं होतं. विमानाची उड्डाणाची मर्यादा 5000 तास इतकी आहे, पण विमान 8000 तास इतकं उडालं होतं. व्हीएसआर कंपनीचा कार्लोस नावाचा एक पायलट प्रवासी म्हणून विमानात जातो आणि कॉकपिट मध्ये शिरून विमान उडवतो. अजितदादा बसलेल्या विमानाचा रंग बेकायदेशीर बदलण्यात आला होता. विमानाच्या विम्याची किंमत 210 कोटी होती. त्यातले पायलटला किती कोटी मिळणार होते? लिअरजेटच्या सीबीआर मध्ये फक्त 30 मिनिटांचं रेकॉर्ड होतं, पण नियमानुसार 2 तासांचं रेकॉर्डिंग असायला हवं. व्हीएसआर कंपनीच्या फ्लाईट प्लॅन मध्ये फेरफार होऊ शकतो.